कोणताही समाज सुरळीत चालण्यासाठी काही नियम आवश्यक असतात नाही का? विशेषतः नागरिक आणि सरकारी अधिकारी यांच्या नात्यामध्ये. हे नियम फक्त अधिकाऱ्यांच्याच जबाबदाऱ्या ठरवत नाहीत, तर एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत हे सुद्धा सांगतात. चला तर मग या कायदेशीर नाण्याच्या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया. हाच तो मूळ प्रश्न आहे, ज्याच्या भोवती आपलं आजचं हे विश्लेषण फिरणार आहे. म्हणजे बघा, हक्क आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. त्या कशा जोडलेल्या आहेत हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला, सुरुवातीला नाण्याची पहिली बाजू बघू. म्हणजे असे कायदेचे सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे आपलं काम करावं हे सुनिश्चित करतात. तर कलम 198चा मूळ उद्देश हाच आहे. जेव्हा एखादा सरकारी अधिकारी जाणून बुजून म्हणजे मुद्दामहून आपल्या पदाचा गैरवापर करून कुणाला तरी नुकसान पोहोचवतो, तेव्हा हा कायदा लागू होतो. ही केवळ एक चूक नसते, तर तो एक ठरवून केलेला गुन्हा असतो. हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला कायद्याचा मूळ मजकूर दिसत असेल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं हे विश्लेषण थेट कायद्यावरच आधारित आहे. कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण तीच त्याच्या ताकदीचा खरा पुरावा आहे. हे उदाहरण बघा, ह्याने सगळं चित्र अगदी स्पष्ट होतं. इथे अ नावाचा अधिकारी फक्त आपलं काम चुकवत नाहीये, तर तो कायद्याचं उल्लंघन करून झेड नावाच्या व्यक्तीला मुद्दामहून इजा पोहोचवतोय. हाच या कलमाचा खरा गाभा आहे. आता अधिकाऱ्यांची जबाबदारी फक्त त्यांच्या कामापुरतीच नाहीये. त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर सुद्धा कायद्याची नजर असते. उदाहरणार्थ, सरकारी अधिकाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यावर किंवा काही विशिष्ट मालमत्ता खरेदी करण्यावर कायद्यानं बंधनं घातलेली आहेत. आणि इथेच आपल्या विश्लेषणाला एक महत्त्वाचं वळण मिळतं. आतापर्यंत आपण अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल बोललो. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहणार आहोत, म्हणजेच नागरिकांकडून अधिकाऱ्यांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल. चला तर मग आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. यात आपण अशा गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करू जिथे नागरिक सरकारी अधिकाऱ्यांची फसवणूक करतात किंवा त्यांना जाणून बुजवून चुकीची माहिती देतात. हा गुन्हा फक्त कोणीतरी अधिकारी असल्याचं भासवण्यापुरतं नाहीये बरं का, तर त्या खोट्या अधिकाराचा वापर करून काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न करणं हा या गुन्ह्याचा खरा भाग आहे. यालाच कायद्याच्या भाषेत कलर ऑफ ऑफिस असं म्हणतात. कलम 212 नुसार सरकारी अधिकाऱ्याला मुद्दामहून चुकीची माहिती देऊन त्याची दिशाभूल करणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा मानला जातो. हे कसं होतं याचं एक चांगलं उदाहरण आपण पुढच्या स्लाइडवर पाहूया. हे उदाहरण किती बोलकं आहे नाही का? इथे फक्त माहिती लपवत नाहीये, तर तो सक्रियपणे तपास भरकटवण्यासाठी खोटी माहिती देत आहे. अशा कृत्यांमुळे संपूर्ण कायदेशीर प्रक्रियाच धोक्यात येते आणि म्हणूनच हा एक गंभीर गुन्हा आहे. बरं, आता आपण अशा गुन्ह्यांबद्दल बोलूया जिथे कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करायला नकार दिला जातो किंवा जाणून बुजून टाळाटाळ केली जाते. हे बघा, सरकारी समन्स टाळण्याचे गुन्हे कसे टप्प्याटप्प्याने गंभीर होतात. सुरुवातीला लपण्यापासून ते समन्स स्वीकारूनही गैरहजर राहण्यापर्यंत प्रत्येक पुढच्या टप्प्यावर गुन्ह्याची तीव्रता वाढत जाते. कायदेशीर प्रक्रियेत असहकार्य करण्याचे हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की शपथ घ्यायला नकार देणं, प्रश्नांची उत्तरं टाळणं किंवा आपल्याच जबाबावर सही न करणं. या सगळ्या कृतींमुळे कायद्याच्या कामात थेट अडथळा येतो. चला, आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात थेट गुन्ह्यांकडे वळूया. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात प्रत्यक्ष अडथळा आणण्याचा किंवा शारीरिक हस्तक्षेप करण्याचा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 221चं हेच मूळ तत्व आहे. जेव्हा एखादा अधिकारी आपलं कायदेशीर कर्तव्य बजावत असतो, तेव्हा त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणं हे कायद्याच्या विरोधात आहे. पुन्हा एकदा कायद्याचा मूळ मजकूर या नियमाचं महत्त्व आपल्यासमोर ठेवतो. याचा सरळ अर्थ असा आहे की जे अधिकारी देशाची सेवा करत आहेत त्यांना आपलं काम कोणत्याही दबावाशिवाय आणि अडथळ्यांशिवाय करता यायला हवं. कलम 224 नुसार एखाद्या लोकसेवकाला त्याचं कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी किंवा एखादं काम करायला भाग पाडण्यासाठी धमकी देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. हे संरक्षण अधिकाऱ्यांना दबावाखाली न येता योग्य निर्णय घेण्यास मदत करतं. तर मग आता समारोपाकडे वळताना आपण या सगळ्या नियमांचा व्यापक अर्थ आणि उद्देश समजून घेऊया. हे सगळं इतकं महत्त्वाचं काय आहे? थोडक्यात सांगायचं झालं तर हे सर्व कायदे एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखे आहेत. एकीकडे ते सत्तेचा गैरवापर होऊ देत नाहीत, तर दुसरीकडे राज्याला सुरळीतपणे काम करण्यासाठी आवश्यक संरक्षण देतात.
हाच तो समतोल आहे जो एका निरोगी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर ही नियमपुस्तिका आपल्या सगळ्यांसमोर आहे. पण खरा प्रश्न हा आहे की आजच्या काळात ह्या नियमांचं पालन करणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे का? नक्की विचार करा.